श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम समर्थ श्री राम। मोक्षश्रियालंकृत ऐसे हे संत श्रीमंत। जीव दरिद्री असंख्यात नृपती केले श्रीराम। श्रीमद ग्रंथराज दासबोधातील समर्थांचं हे संतस्तवन आहे। समर्थांचं संतस्तवन मी अशासाठी म्हटलं की समर्थांनी आपल्या समोर ठेवलेले संत आणि समर्थ त्यांच्या समोर स्वतः जे संत उभे करतात ते संत असे शौर्य धैर्य आणि असे समृद्ध आहेत। खरं आपल्याला सांगू की हा परमार्थ अध्यात्म हा लाचारीचा विषय नाही। परमार्थ आणि अध्यात्म हा सर्वात मोठा श्रेष्ठ विषय आहे की जिथे जगातली नव्हे विश्वातली सत्ता ज्या ठिकाणी नतमस्तक होते आणि ज्या ठिकाणी नतमस्तक व्हावी लागते करावी लागते केली जाते त्या शक्तीला अध्यात्म शक्ती असं म्हणतात। त्याच शक्तीला पारमार्थिक वैभव असं म्हणतात। हे पारमार्थिक वैभव म्हणजे केवळ मंदिर पूजा कर्मकांड उपासना ध्यानधारणा या परमार्थाची ही अंग आहेत, ही परमार्थाची उपकरणं आहेत, ही परमार्थाची साधनं आहेत। पण परमार्थाची साधनं आणि परमार्थ याच्यामध्ये आम्ही नेहमी गल्लत करतो, नेहमी आमचा गोंधळ होतोय, नेहमी आमची गडबड होते मनाची की परमार्थ याचा अर्थ काय। जीवन अत्यंत सफलतेनं समृद्धतेनं चांगल्या रीतीनं निर्भयतेनं निस्वार्थपणानं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं जीवन जगणं आणि जगता येणं ही सर्वात मोठी श्रीमंती आहे, सर्वात मोठं वैभव आहे। माणसाजवळ कशाचीच कमतरता नाही आहे। माणूस हा स्वतंत्र आहे। जन्माला घालताना परमेश्वराने माणसाला जी स्वतंत्रता दिलेली आहे ती स्वतंत्रता जर आपण अभ्यासली, त्या स्वतंत्रतेचा जर अभ्यास केला, माणूस स्वतःचा विचार करण्यासाठी इतका समृद्ध असतो त्याला कोणीही बाकीच्यांनी सांगण्याची गरज नसते। कारण बाकीचा दुसरा जो कोणी सांगत असतो ते याच्या मनाने याला आधीच सांगितलेलं असतं। पहा, फक्त आमचं परमार्थाबद्दलचं चिंतन कुठेतरी कमी पडतं। परमार्थ म्हणजे आम्ही कुठेतरी एका चौकटीमध्ये आणि एका अशा कुठेतरी अशा कोपऱ्यामध्ये नेऊन ठेवलेला असतो आणि आमच्या मनाच्या कल्पनेनी परमार्थ रंगवत असतो। आमच्या मनातल्या कल्पनेनी सगळे विषय आम्ही रंगवत असतो। जे परमेश्वराने आमच्यासाठी सुयोग्य आणि निश्चित केलेलं असतं त्याच प्रमाणे सर्व काही घडत असतं। त्याच्यामध्ये तिळमात्र कुठल्याही प्रकारची शंका मनामध्ये कधीही निर्माण होऊ नये। माझं वय समजा आता जे काही असेल ते या 50 वर्षामध्ये ज्या काही घटना जीवनामध्ये प्रत्येकाच्या ज्या घटना घडलेल्या आहेत, कुणाचं आता 15 वर्षाचं वय असेल, 20 वर्षाचं असेल, 25 वर्षाचं असेल, 30 वर्षाचं असेल, 40 वर्ष, कुठलंही किती वय असू द्या, आत्तापर्यंतच्या माझ्या वयामध्ये माझ्या जीवनामध्ये घडलेल्या प्रत्येक घटनांचा मी जर अभ्यास केला, मी जर चिंतन केलं तर यातली घटना मी घडवली म्हणून घडली अशी एकही घटना नाही, नसते। मग हे कोणाचं देणं असतं, मग हे कोण करतं, मग हे करून कोण घेतं, मग ही शक्ती कुठली असते याचा अभ्यास करायचा असतो, त्याचं चिंतन करायचं असतं। तर हीच शक्ती आणि हे सामर्थ्य आपल्याजवळ असावं म्हणून समर्थांनी इथे म्हटलं की संत सत्याचा निश्चयो मोक्षश्रिय अलंकृत ऐसे हे संत श्रीमंत जीव दरिद्री असंख्यात नृपती केले। म्हणजे मोक्षरूपी संपत्ती काय असते ती फक्त संतांच्या जवळ आपल्याला पाहायला मिळते। मोक्षरूपी संपत्ती आणि ही मोक्षरूपी संपत्तीजवळ निर्भयता आहे। मोक्षरूपी संपत्तीजवळ अनेक प्रकारच्या अलंकारांनी ही संपत्ती नटलेली आहे। अनेक प्रकारच्या अलंकारांनी
या संपत्तीचा एक सुंदर अशा प्रकारचा समन्वय आपल्या जीवनामध्ये आपल्याला साधता येत असतो. म्हणून ही संपत्ती आपल्याजवळ आहे. ती संपत्ती कशी आहे? दासाची संपत्ती कशा प्रकारची असते? दासाची संपत्ती राम सीतापती, दासाची संपत्ती राम सीतापती, जीवाचा सांगाती राम एक, राम एक, राम एक माता, राम एक पिता, राम एक भ्राता, सहोदरू सहोदरू, दासाची संपत्ती. ही खऱ्या अर्थानं दासाची संपत्ती आहे. आणि या संपत्तीचं आम्हाला दर्शन आमच्या जीवनामध्ये घ्यायचं आहे. या संपत्तीच्या मार्गाने आम्हाला संपत्तीच्या मागे लागायचं नाहीये, संपत्ती आमच्या मागे लागली पाहिजे. पण ती केव्हा लागेल? आम्ही खऱ्या अर्थानं संतांना अपेक्षित असणारी, सद्गुरूंना अपेक्षित असणारी जी पारमार्थिक संपत्ती आहे, त्या पारमार्थिक संपत्तीचं आपल्याला समजेल असं उदाहरण सांगतो की आपल्याकडे जर बँक बॅलन्स असेल आणि आपल्याला जर वाटलं की अरे नाही खरंच इथे काहीतरी मदत करण्याची आवश्यकता आहे, इथे काहीतरी देण्याची आवश्यकता आहे, इथे आता गरज आहे किंवा आपल्या स्वतःसाठी काही लागणार आहे, आपण जातो आणि बँकेतून आपल्याला जेवढे लागतील तेवढे आपण पैसा घेतो, खर्च करतो, आपल्याला जे काही लागेल ते घेतो, आपल्याला जेवढं लागेल तेवढं आपण खरेदी करतो. पण हे बँकेत आपलं जमा असेल तर, बँक बॅलन्स असेल तर, बँकेमध्ये तेवढी जमा असेल तरच आपण हे करू शकतो, अन्यथा करू शकत नाही. तसं पारमार्थिक संपत्ती जी आहे, ही पारमार्थिक संपत्ती आणि पारमार्थिक वैभव जर आमच्याजवळ ही संपत्ती नसेल तर आम्हाला परमार्थ करणंच अवघड होऊन बसेल. आणि तो करण्यासाठी, तो होण्यासाठी आर्थिक समस्या जशी आमच्या मनामध्ये सतत गोंगावत असते, तशी पारमार्थिक स्थिती आमच्याजवळ आहे किंवा नाही याचाही विचार आम्हाला करण्याची आवश्यकता असते. आणि तो विचार आमच्या मनामध्ये सतत जागा ठेवण्याचं कार्य हे फक्त संत करत असतात. म्हणून संतांच्या चरणाशी आपण लागायचं असतं. जय जय रघुवीर समर्थ.